Hello friends, today in this lecture we will discuss about the applications of Clausius-Clapeyron equation. In the last lecture we have derived this equation. We have discussed some points regarding this Clapeyron-Clausius equation. So now what are the applications? या क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशनचे नक्की कुठले कुठले ॲप्लिकेशन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. एकूण 4 ते 5 ॲप्लिकेशन्स तुमच्या सिलेबसला आहेत. आपण वन बाय वन बघूयात. So the first application is calculation of latent heat of vaporization or latent heat of fusion. तर latent heat of vaporization किंवा latent heat of fusion हे कॅल्क्युलेट करण्यासाठी क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशनचा वापर केला जातो. यामध्ये आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो नक्की लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन? जर वेपर प्रेशर P1 आणि P2 ॲट टू डिफरंट टेम्परेचर T1 अँड T2 आर डिटरमाइंड, जर T1 आणि T2 या दोन टेम्परेचरला दोन प्रेशर जर माहीत असतील P1 आणि P2, then by substituting the various values in Clausius-Clapeyron equation, the latent heat of vaporization can be calculated. Q of vaporization नावाचा एक फॅक्टर आपण या इक्वेशन मध्ये बघितलेला आहे. हे इक्वेशन डिराईव्ह करत असताना dp/dt बरोबर Q vaporization by T असं इक्वेशन मध्ये होतं. आपण जर बघितलात इक्वेशन तर आपल्या लक्षात येईल. तर ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला P1 P2 T1 T2 या व्हॅल्यूज माहीत असल्या पाहिजेत. त्या जर माहीत असतील तर आपण लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. तसंच आपल्याला जर वेपर प्रेशर ॲट टू डिफरंट टेम्परेचर ऑफ अ सॉलिड इन इक्विलिब्रियम विथ इट्स लिक्विड, सपोज वन सॉलिड इज इन इक्विलिब्रियम with its liquid, if the equilibrium is maintained at that time, vapor pressure at two different temperature if it is known, then you can easily calculate latent heat of fusion. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आणि लॅटेंट हीट ऑफ फ्युजन या दोन्ही क्वांटिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ही ज्यावेळेस लिक्विड इज इन इक्विलिब्रियम विथ वेपर, जेव्हा लिक्विडचं वेपरमध्ये कन्व्हर्जन होतं त्याच्याशी रिलेटेड ही टर्म आहे. आणि जेव्हा सॉलिड वितळतो, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं, तर ती क्वांटिटी त्याच्याशी रिलेटेड असलेली क्वांटिटी म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. So these both are similar quantities, but one is related with the liquid state and one is related with the vapor state. So in this way both the quantities can be calculated by using Clausius-Clapeyron equation. Then the next application is, then the second point is calculation of boiling point or freezing point. तर याचा दुसरा जो ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये आपण बॉइलिंग पॉईंट सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो किंवा फ्रीजिंग पॉईंट सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. तर ते आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो? इफ द बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड और फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉलिड इज नोन ॲट वन प्रेशर, जर एका प्रेशरला जर का बॉइलिंग पॉईंट एखाद्या लिक्विडचा किंवा फ्रीजिंग पॉईंट सॉलिडचा माहीत असेल ॲट वन प्रेशर, then it is possible to calculate its value at another pressure. म्हणजे दुसऱ्या प्रेशरला, एका प्रेशरला माहीत असेल तर दुसऱ्या प्रेशरला नक्की त्याची व्हॅल्यू किती असेल हे आपण क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशनचा वापर करून कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज द सेकंड. देन कॅल्क्युलेशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ लिक्विड और अ सॉल्ट हायड्रेट. तर आपल्याला लिक्विडचा जो वेपर प्रेशर आहे तर तो वेपर प्रेशर सुद्धा या इक्वेशनचा वापर करून काढता येतो. तो कशा प्रकारे काढता येतो हे आपण बघूयात. मोलार हीट ऑफ वेपरायझेशन इज अवेलेबल. जर का मोलार हीट आपल्याला माहिती असेल तर इट इज पॉसिबल टू कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड और सॉल्ट हायड्रेट ॲट गिवन टेम्परेचर. म्हणजे महत्त्वाचा फॅक्टर आहे तो मोलार हीट ऑफ वेपरायझेशन, म्हणजे मोलार हीट ऑफ वेपरायझेशन फॉर रिलेटेड विथ द 1 mole of liquid if vapor pressure at another temperature is known at a given temperature, if vapor pressure at another temperature is known. म्हणजे एक क्वांटिटी आपल्याला माहित असावी लागते तरच आपण दुसरी क्वांटिटी कॅल्क्युलेट करू शकतो. तर या इक्वेशनचा वापर करून आपल्याला वेपर प्रेशर सुद्धा कॅल्क्युलेट करता येतो. हा त्याचा तिसरा ॲप्लिकेशन आहे. देन द नेक्स्ट वन, कॅल्क्युलेशन ऑफ मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट. तुम्ही सोल्युशन या टॉपिकमध्ये
या कॉन्स्टंटचं नाव ऐकलेलं असेल. इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट असे दोन कॉन्स्टंट असतात. तर हा इंडिकेट केला जातो KB न आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हा इंडिकेट केला जातो KF न. तर आपल्याला KB कसा कॅल्क्युलेट करता येईल? सो दिस KB टर्म इज रिलेटेड विथ द राऊल्ट्स लॉ ऑफ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर हा BSc 2 ला राऊल्ट्स लॉ आहे. सोल्युशन टॉपिकमध्ये किंवा फिजिकलमध्ये तुम्ही जर सोल्युशन टॉपिक बघितलात तर त्यामध्ये तुम्हाला हा दिसेल. तर हा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा नियम आहे. याचा आणि क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशनचा वापर करून आपल्याला KB ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. त्यासाठी एक सिंपल सूत्र तुम्हाला इथं दिसते. KB बरोबर R इंटू T1 स्क्वेअर डिवायडेड बाय Q ऑफ वेपरायझेशन इंटू 1000, ज्याच्यामध्ये T1 हा नॉर्मल बॉइलिंग पॉइंट असणार आहे आणि R हा गॅस कॉन्स्टंट असणार आहे. जर R हा गॅस कॉन्स्टंट असेल आणि आपल्याला Q ऑफ वेपरायझेशन इंटू 1000 म्हणजे याच्यातल्या दोन क्वांटिटी या माहीत असल्या पाहिजेत, तरच आपण इझिली तिसरी क्वांटिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ज्याच्यामध्ये नॉर्मल बॉइलिंग पॉइंट हा T1 हा माहीत असतो. Q ऑफ वेपरायझेशन इज द लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन आणि ही जर क्वांटिटी माहीत असेल तर R हा कॉन्स्टंट आहे. 1000 कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आपण KB इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करता येतो या दोन लॉचा यूज करून. सो दॅट इज ऑल्सो द वन ऑफ द बेस्ट ॲप्लिकेशन ऑफ क्लॉसियस-क्लॅपेरॉन इक्वेशन. Then the similar constant, that is cryoscopic constant, or it is also known as molar depression constant. So molar depression constant can be calculated from Raoult's law and Clausius-Clapeyron equation. इथं सुद्धा Raoult's law चा जो काय सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करून Clausius-Clapeyron इक्वेशनचं इंटर रिलेशन आपण तयार करून यापासून आपल्याला KF ची किंमत सुद्धा कॅल्क्युलेट करता येते. यामध्ये पुन्हा एकदा R हा गॅस कॉन्स्टंट आहे, Q ऑफ फ्युजन असेल, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असणार आहे आणि T1 हा नॉर्मल, जसं त्या ठिकाणी बॉइलिंग पॉइंट होता तसं या ठिकाणी काय असणार आहे, फ्रीजिंग पॉइंट. तर या जर दोन गोष्टी माहिती असतील तर आपल्याला KF इझिली कॅल्क्युलेट करता येतो. तर हा त्याचा पाचवा ॲप्लिकेशन आहे, कॅल्क्युलेशन ऑफ मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट. तर इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हे दोन्ही कॉन्स्टंट सोल्युशन टॉपिकशी रिलेटेड आहेत. पण सोल्युशन नुसतं त्या राऊल्ट्स लॉचा उपयोग करून याचं कॅल्क्युलेशन होत नाही, तर लॅटंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन या दोन्ही क्वांटिटी क्लॉसियस-क्लॅपेरॉन इक्वेशनशी रिलेटेड आहेत. त्यामुळं या इक्वेशनचे हे दोन ॲप्लिकेशन आपल्याला इथं सांगता येतात. तर असे एकूण 4 ते 5 ॲप्लिकेशन्स तुमच्या सिलेबसला आहेत. तर ते 5ही ॲप्लिकेशन्स आपण वन बाय वन बघितलेले आहेत. तुम्ही वाचायचं आहे, जिथं अडचण येईल तिथे विचारायचं आहे. तर याच्या पुढचा जो पार्ट आहे, थर्मोडायनॅमिक डेरिव्हेशन ऑफ लॉ ऑफ मास ॲक्शन, तो आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करायचा आहे. सो थँक्यू फॉर युअर कोऑपरेशन. थँक्यू वन्स अगेन.